तुम्ही बाहेर जा आणि आहेराचं काहीतरी घेऊन या. मग जास्तीचा खर्च आहे ग. आता रीतीभाती आपल्याला पाळायलाच हव्यात ना. मी इकडचं बघते, तुम्ही घेऊन या. थांबा. तुम्ही जा. ताईला वॉशरूमला जायचंय. चल ताई. तरी म्हणलं नयनतारा मॅडमच्या साड्या एवढ्या भारी कशा काय असतात? हे जादूचं दुकान आहे त्या माग. मॅडम, लग्नाची खरेदी का? सही जवाब. ताई, नवरीसाठी साडी घ्यायला आलो होतो. आमच्याकडे सर्व प्रकारच्या साड्या आहेत. कांजीवरम, पैठणी, बनारसी, प्युअर सिल्क, चंदेरी साडी, डिझायनर साडे, सर्व प्रकारच्या साड्या मिळतील कलानिधीमध्ये आपल्याला. एवढ्या साड्यांची नावं आम्ही तर कवा ऐकलेलं बी नाही. हो ना, मला तर सर्वच साड्या आवडल्यात. आशुताईसाठी कुठली घ्यायची ना तेच कळत नाहीये. माहितीये, लहानपणी ना कलानिधीच्या बाहेरून जाताना ना पप्पा नेहमी बोलायचे की तुमच्या लग्नात ना इथूनच साडी घेऊ. आज पप्पांची इच्छा पूर्ण होणार आहे. आशुताईसाठी ना इथूनच साडी घेऊ. हॅलो, लवकर काय ते फायनल करा. थँक्यू बहिणी. मॅडम, तुमची साडी काउंटरला पाठवली. प्लीज कलेक्ट करा. झालं ना आता? चला निघूया. चला. अनिका महाजन, नाम तो सुना होगा. काय आहे? कुठे आहेस? मी आशूच्या घरी पूजा करतो. तुला काय करायचंय? तू ना एक काम कर, पूजा करत बस, पण तुझा प्रसाद कोणीतरी वेगळाच घेऊन जाईल. काय बोलतीयस? म्हणजे तुझी आशू एन आयडिया तिथे फिरते. उगाच काहीतरी फालतू बडबड करू नको. हॅलो ओव्हर स्मार्ट, मी समायरा बोलते. आणि उगाच काही फेकू नको काय. आम्ही खरंच आशूला बघतोय ते फिरताना. आणि ही सगळी स्कीम ना त्या जय खानोळकरने केली. तुला पटत नसेल ना तर आम्ही लोकेशन पाठवलंय, तू स्वतः येऊन चेक कर स्वतःच्या डोळ्याने. हा ठीक आहे, मी माझं बघून घेतो. ठेव फोन. व्हॉट इडियट. पण हे खरं तर बोलत नसेल ना? बोलताना तर कॉन्फिडंट वाटत होत्या. आणि त्या जय खानोळकरला एकदा सांगितलेलं काही कळत नाही तर हॅलो, हा एक पत्ता पाठवतो, तिथे पोहोचा. हा, जर आसावरी बाहेर आहे तर मग घरी कोण आहे? अगं काही नाही, जरा एक काम आहे, मी आलोच जाऊन. म्हणजे खानोलकरांच्या ऑफिसला जाणार आहेस ना? हो जाणार आहे ना, आज तिथे नंतर जाणार आहे. आधी जरा माझं थोडं पर्सनल काम आहे, ते आधी करेन. पर्सनल काम हे असं कुठलं काम आहे जे तू मला सांगू शकत नाहीस? काही नाही अगं, एका लग्नाला चाललोय, मित्राचं लग्न आहे.
तिथे जाईन आणि मग पुढे जाईन. तू तू असा जाणार आहेस लग्नाला ऋषी? आई जरा गडबडीत आहे, मी निघू का नाही प्लीज? नाही, एक मिनिट ऋषी. मला काय विचारायचं ते मी स्पष्टच विचारते. तू त्या कमळीला भेटायला नाही जातेस ना? आई अगं हे काय सुरू आहे अगं तुझं? का सारखं सारखं तोच विषय काढतेस तू? अजून किती वेळा सांगू तुला? ती माझी फक्त चांगली मैत्रीण आहे, दॅट्स इट. ओके फाईन. मग तू दुसऱ्या कुठल्या मुलीला डेट करत नाहीयेस? आय यू सीइंग समवन? आय यू रिअली डेटिंग समवन एल्स? आई प्लीज थांब जरा, थांब. आतापर्यंत एकदा तरी तुम्हाला बघितलंच असं रॅन्डम मुलींबरोबर डेटवर जाताना? नाही ना? कधी आतापर्यंत अशा गोष्टी कानावर आल्यात माझ्याबद्दल? काय चाललंय तुझं आई? माझ्या आयुष्यात जेव्हा एखादी मुलगी असेल, जेव्हा मला तिच्याशी लग्न करायचं असेल, तेव्हा मी तुला सांगीन आधी. नाउ प्लीज ट्रस्ट मी, प्लीज. माझी शपथ घे. आई काय सुरू आहे तुझं? आणि कोणी भरवलंय हे तुझ्या मनात? प्लीज स्टॉप दिस. हे शपथ वगैरे वरती माझा विश्वास पण नाहीये तसंही. प्लीज माझी शपथ घे माझ्याकरता. फाईन. तुला वाटतंय तसं काही नाहीये. तुझी शपथ. झालं समाधान? जाऊ आता?